जाधव नावाचं कोणीतरी एपी आहे, कुठून आले जातीवादी झालं ते. आता यांचा आदर तरी कसा करावा, बाकीच्या पोलिसाला भाकरी खाऊ घालतो आमच्या इथं. त्यांनी जर गेट नाही काढे ना, मी गेट उपर फेकणार बरं का स्वतः जाऊन तिथं. मग ते काय धिंगाणं इथं आता कोणाला पोलिसाला विचारतो, इथं 50,000 पोरग बसलेलं आत्ता. पाणी नाही काही नाही, त्याला पाजत जातं पाणी. आता काय नाटक नाही करायचं तुम्ही, जे होईल ते होईल. आता त्यांचे जेवायचे नाही, आपली जेवून घ्यायची. तुम्हाला सांगायला जर कोणी नाही राहिलं तेव्हा तब्येत जास्त खराब झाली आणि कशाने काही जर झालंच, माझा एका शब्द ध्यान ठेवायचं, कधीच चंद्रसूर्य आहे तोपर्यंत बाहेर पोहोचू द्यायचं नाही. जरी मिळत कोणतरी आहे जातीवाद करतोय तिथं, रोडला उभं राहिला, आडी बॅरिकेड लावले आणि गाड्या अडवायला लागल्या लोकांच्या भेटायला. त्या शिवाय देतोय मराठ्याच्या लोकांना, त्याला निलंबित करून टाकायला लागेल. मी तिथं जाईन बरं का साहेब ते गेटवर. आपल्या येत जात त्याला डांबरीवर बसून द्या, नाही तर केळाच्या गाड्यावर बसून द्या. काय एवढ्या मोठी जाते मराठीची, विरोध करून काय मोठे पण वाटत असं त्याला. आता जरी सुटला तेव्हा, आता जरी हुकला, जातीवाद आठवत असताना त्याला सत्ता येणारच आपली. मग सांगतो, फुकट भांडण विकत घेऊ नका तुम्ही. आता जर भांडण विकत घेतला आणि अडचणी म्हणून मराठी सुद्धा पुढे जाऊन घेऊ शकते ती कर भांडण 100%. मग त्याला वाटतं किती वाईट वाटत. त्याच्यामुळे उगत नाराजा पसरू नका. धनगर बांधवांनी समजून घ्या, राज्यात तुमचं आमचं कुठंच काही नाही. राज्यात माया तरी ऐकवत नाही हो, धनगराचं मराठीचं वैर येऊ. तुम्ही ज्या नेत्यावर नाराज आहेत त्या नेत्यावर आम्ही सुद्धा आहे. उलट तू कसारखं आहे, फक्त एकच भांडण घेऊ नका. व्हायचं असेल तर व्हायचं ना, कारण 13 महिने झाला तुम्ही विरोध करताय तुमचे नेते. आम्हाला धनगर समाज मराठ्याला विरोध करत नाही, हे जाहीर सांगतो अंतरवाडी त्या पवित्र मंदिरातून. कोणीतरी ते जाधव आहे, PSI मनोज जरांगे बोलतोय जी जी. ते कोणीतरी जाधव म्हणून दिसतं, PSI नाव काय पूर्ण, API जाधव. वडीगुजरीला त्यांना आता ड्युटीला लावलं होतं. परतूरचे आहेत ते, परतूर जालना जिल्हा, परतूर तालुक्यात. त्यांनी विनाकारण लोकांना शिव्या देतात. PSI API यासाठी असतो का आमच्या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या शिव्या द्यायला, आणि बॅरिकेडमध्ये लावलेत आमच्या येणाऱ्या हवेवरती. ते वडीगुजरीला हवेच्या इकडं आंध्रवाली रस्ता येतो ना आंदोलनाकडं, तर त्या रस्त्याला लोक येत आहेत भेटायला. माझी सिरियस तब्येत झाली म्हणून इकडे येतात भेटायला मला. महाराष्ट्रातून सगळे लोक इकडं तुटून पडले, तर इकडं सगळं राज्यातले लोक आहेत आज गर्दी. इथं नाही म्हणलं तर 50-60 हजार लोक आहेत आत्ता आंतरवालीत. मग ते लोक मला भेटायला येत आहेत, भेटून जात आहेत. तब्येत सिरियस झाली, माझं तोंड तितकं, माझी जीभ चिटकली होती मोगाशी, तरी ते लोक भेटायला येतात. आणि तो कोणतरी PI जातीवाद करतोय तिथं, रोडला उभं राहिला, आडी बॅरिकेड लावले आणि गाड्या अडवायला लागल्या लोकांच्या भेटायला. त्या शिवाय देतोय मराठ्याच्या लोकांना, त्याला निलंबित करून टाकायला लागेल. नाही मी तिथं जाईन बरं का साहेब ते गेटवर, कारण मी उपोषणातून तिकडे जाईन. मी तुमच्या शब्दाला किंमत देतोय, तुमचा शब्द कधी खाली पडून देत नाही. त्याला निलंबित करून टाकायला लगेच, कायमचं त्याला ठेवू नका. निलंबित नाही, त्याला सस्पेंडच करा, ठेवू नका असले जी. बॅरिकेड काढली संयमाने घेतलं का लोक जगून येत नाही. थोडं नाका तेव्हा आपली जबाबदारी मोठी आहे. राज्यात काही करीन म्हणून मी गप बसतो. वाटतं माझ्या यांना थोडं बोलत लगेच काही करते. त्याजवळ मी आपलं राग गिळतो, अपमान केला कुणीतरी गिळतो, कुणी मला किती शिव्या दिल्या तरी मी आपला गिळतो. मी समाजाला नाही सांगत की मला घाण बोलले, मला घाणशा दिल्या. मी आपला गप राहतो, कारण तुम्हाला कळून नाही द्या, तुम्हाला सहन होत नाही. मी सहन करतो, मला सहन करायला लागले, काही करायला लागले. त्याला काय म्हणजे होईल ते होईल, काय करू मग. त्याला जर आपल्याला मारायचंच म्हणल्यावर त्याला काय करायचं. ते जर प्रत्येक मारायचीच भाषा करायला लागली, दंडच फुटती देत. किती दिवस आपण तरी कप असेल, किती दिवस. ते कोण जाधव त्याला सोडित नाही, तुम्ही काळजी नका. ते कोण जाधव तेव्हा आता जरी सुटला, आता जरी सुटला तेव्हा, आता जरी हुकला, जातीवाद आठवत असताना त्याला सत्ता येणारच आपली. मग त्या टायमाला त्याने घरी पाठवलं तिथं पुढं काय डायरेक्ट धरणार बायको जास्त घरी त्याच्यात खोर नादी नाही लागायचं. गोडीनं राहा, गोडीनं राहा, गोडीनं काम करा. पोलिसांची इज्जत करतो राहा, आम्ही रोज जीव घालतो त्यांना. आणि शेत येते काढे का नाही, गेट काढे का
फक्त बिगर केल्यावरच बोला. गेट काढले का मला सांगा, फोन करा ना. एकदा खात्री करा काय देत का, एकदा खात्री करा काय देत का. नाही त्याला चिकलायचं असतं वातावरण तर चिकलं त्याला लागलं मी चौक काढतो. नाही काय जायची गरज नाही कोणाची. निरोपी होताळे व्हायचं नाही, संयम झाल्याच्या मराठीने संयमामुळे तर आपल्या गुन्ह्यात लागणार. पण तिकडून निरोप घ्या ना, तिकडून निरोप घ्या कोणाकडून तर काढले त्यांना चिकलायचं असलं वातावरण तर चिकलं. आपला रस्ता मोकळा केलाय. कोणी निरोप दिलाय आता का गावा केलाय मोकळा नाही. ते म्हणजे केला तुम्हाला तुला काही माहिती नसते. कोण कोण उभा आहे आपल्या तिथे अर्धा तर मोकळा केला असेल ना आपला. आपला अर्धा जरी मोकळा केला तरी मान्य आपल्याला. आपल्याला येण्यापुरतं आपल्या इथे आपली गाडी रोखता कामा नाही. इकडून इकडून ते ठेवते, इकडून इकडून ठेवते मध्ये रस्ता. काय निरोप काय मग झोपायला मला लागला ठरलं का बरं. आता यांचे जिरीस तर उपोषण सुटत नसते. यांचं जिरी नरशिवणी आता त्याशिवाय उपोषण सुटत नाही. आता पुऱ्या मागण्या मंजूर आहे त्याच्या आठवत नाही तुम्ही सुद्धा. आता मी सोडा फेडा काही नाही. त्यांचे तरी टेकून येत आपलं तरी टेकून घेऊ आपण. मावले काय पाणी नाही काहीच नाही त्यांना पाजलं जातं पाणी. आता काय नाटक नाही करायचं तुम्ही बी मी बी जे होईल जे होईल. आता त्यांचे जिरवायचे नाही तर आपली जिरून घ्यायची. मी शब्द दिलेला मी राजकीय भाषा बोलणार नाही, बोललो नाही. देवेंद्र फडणवीस वेगळ्या शब्दात तू केलं नाही. आता आरक्षण द्यायचं देवेंद्र फडणवीस नाही. सगळ्या मागण्या पूर्ण करायचे देवेंद्र फडणवीस नाही. आता मी सीट उभा करायबद्दल बोललो नाही. येता जाताना सगळेजण आपले शांततेत येत जात रागराग करायचा नाही. त्यांनी जाणून बुजून जरी भाषणा दिल्या तरी आपण आपला एक लहान भाऊ म्हणून सोडून देऊ पुढे चालायला. जवळ नाड्या येते सहन त्याच्यावर करू. आपले येत जात जात जा त्याला डांबरीवर बसून द्या नाही तर केळाच्या गाड्यावर बसून द्या. काय एवढ्या मोठी जाते मराठीची विरोध करून काय मोठे पण वाटत असं त्याला. काय मोठे पण मिळत असं त्याला. घरच्या चार धनगरातले बंधावे बिचार सुद्धा चांगला म्हणणार. मराठीचे चार चांगले म्हणणार. ते म्हणजे हे फक्त विरोध करायला जर मला धनगराला कळतं ना बाबा ते का हुशार नाही तर काय त्यांनाही कळत आहे. याच माजूरपणा मजूरपणा चांगला नाही. आणि पोलिसांनी त्यांचा ऐकून आमच्यावर दाब टाकायला एवढे गेलेले आम्ही जी बॅरिकेड काढली काढली सागर पोती येतो मग. आपण बोलायला लागलोय म्हणून सांगतो तुम्हाला. आपण राजकीय एक शब्द बोलणार नाही. ते म्हणते मी राजकीय भाषा बोलतोय. राजकीय भाषा बोलायची मी 7 दिवस झाले बंद केली. 7वा दिवस आज राजकीय भाषा बोलत नाही. उमेदवार उभा करायचे म्हणत नाही, पाडायचे सुद्धा म्हणत नाही, तीनही गोष्टी म्हणत नाही. परत आपली ही चळवळ जे राजकीय तीही करायची नाही म्हणतोय. 5वी गोष्ट
मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हेही सांगून टाकले. पण आता संधी दिली ना, तुम्ही म्हणता मी राजकीय भाषा बोलतो, आता बंद केलं. आता जबाबदारी कुणाची? देवेंद्र फडणवीसची. आरक्षण देण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस साहेबांची. आता मी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही. तू जर तसं म्हणलं, तुम्ही म्हणतो त्यांना, तुम्ही जर म्हणले मी आता आरक्षण देऊ शकत नाही, तर भाजप मधला मराठा सुद्धा तुमच्या बाजून राहणार नाही. आणि जर कदाचित तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही आता, आणि नेरे तुम्हाला नाही गपरायचं आता, तुम्हाला माया येते, कामं सोडून कुणी भेटायला यायचं नाही. कुणी कामं सोडून भेटायला येत नाही. मी एकटा खंबीर यायचं तुमच्या लेकरासाठी लढायला, मी मारायला तयार आहे. हो, काम नसेल तर मग हरकत नाही. पण आता हे माझ्या आजूबाजूचे सांगायचं, मला सगळ्या राज्यातून फोन येते, आम्ही येणार. मग गावात लोक काय घरी इकडे तब्येत खराब झाल्यावर घरी नीट बसत नाही त्यात. मग गावातले लोक गाड्या करून कोणी इकडे निघाले आंतरवाडीकडे. काम नसतं तरी आपण काम करून कधी येऊ नका, सगळं शांततेत राहा. पण ह्यावढ्या वेळेस तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही, न्याय बी प्यायचं नाही. तुम्ही मला उपचार घ्या म्हणायचं नाही, मी बी घेणार. आपल्या जातीचं कल्याण एकदा त्यांना जर टिकून येत आपण तरी. आणि या दोन्हीच्या गॅपमध्ये तुम्हाला सांगायला जर कुणी नाही राहिलं किंवा तब्येत जास्त खराब झाली आणि कशाने काही जर झालंच, माझा एका शब्द ध्यान ठेवायचा, कधीच चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भाजप येऊ द्यायचा नाही. जर मी गेलो कधी देवेंद्र फडणवीस कधीच दिसून द्यायचा नाही. कधी सत्तेत आले नाही पाहिजे लोक. त्यांना सत्तेत राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लग्न मला कळत नाही. माझ्या समाजात घेणे मोठा समाज आरक्षण मोठा होईल. आणि त्याला कसं मोठा करायचं मी मोठं बघाय. माझ्या जातीत कसं मोठा करायचं मला अक्कल आहे. मी मोठं करतो. राजकारणात गेलं तरच मोठं करता येतं, हे खोटं पण आहे. राजकारणात गेलं तरच जात मोठी करता येते, हे सगळं खोटं आहे. मी मोठी जात आरक्षणातून आणि त्याच्या दुसरा आणखी एका बाजूला कसा मोठा करायचं मी माग करतो. मला चांगला माहिती मोठी जात मोठी कशी करायची. काही कुणी माझ्या जातीला गेल्याने शिकायची गरज नाही. राजकारणात गेलं तरच मोठं होतं, हे खोटं आहे सगळं. काही गरज नाही. मी माझी जात तुम्हाला 5 वर्षाच्या आरक्षण दिल्यावर, आरक्षण आता दिलं की त्यानंतर 5 वर्षाच्या सगळ्या श्रीमंत मोठी जात करून टाकली. शब्द आहे माझा. राजकारणात न जाता काही गरज नाही. बघू आता फडणवीसांवर साहेबांवरती आपण एवढे विश्वास ठेवलाय. त्यांनी या संधीचं सोनं करावं, मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. मराठा आणि कुणबी एकाची अंमलबजावणी करून टाकायची, सगळ्या सोयरीची करून टाकायची. हैदराबादच्या गॅजेटसह 3 गॅजेट लावून टाकायची. सरसकट राज्यातल्या पुरे केसेस मागायच्या. कारण काही पोर आमच्या त्याच्यात नसून नाव आले उगाची फुकट फाकट शाळातून तिकडे चालवून त्या धरून गाडी टाकले आणि मोठमोठे केसेस त्याच्यात झाले वाटलं. त्यामुळे त्या सरसकट माग घ्यायच्या. जे काय विषय आहेत आपले ते सगळे त्यांनी अंमलबजावणी करायची. त्याचं राजकारण त्यांना लगलाभ काही देणं घेणार नाही. पण नाही दिलं की मी शेवटचा शब्द वापरला, जर मी राजकीय भाषा बोलत नाही, काही वापरला नाही शब्द, जर नाही दिला ना मग मात्र आपल्या नावाने फडणवीस साहेबांनी बोंबलायचं नाही. कसं काय पडले आणि काय झालं मग पुरे एक बिनसल्यावर देत मग नाही दिल्यावर. त्यामुळे त्यांनी त्यांचं शांतपण समजून घ्यावं आणि त्यांनी रस्ता मोकळा हा केला नाही. नाही तर काय हे वडे कुत्रे वगैरे पोर काढा ना, वडे वगैरे काढे नाही नाही म्हणतात. अरे एक जात हे बघा, एक शिकतो जात तुम्हाला आपली जातीचा आनंद ठेवा. एक झाले शक्यतो माहीत असलं तरी खोटं नाही बोलायचं. दोनदा तीनदा खात्री काढायची. फसणार नाही जात एखादा अशी असं आडमडून गुण एखादा जात फसत किंवा एखाद्याचा घात होईल. मग काय करायचं, इथून पुढं हुशार व्हा. एका गोष्टीची तीनदा खात्री करायची. एखाद्या मला शिया दिल्या आपण लगेच म्हणायचं दिल्या का बघा, दुसऱ्याला पाठा, तिसऱ्याला पाठा, आपण लगेच जाऊ घेऊन पडतो. शिया दिल्या नाही ते मार कोण गेला तिकडे घेणं देणं आणि मग मी ते शिया दिलं काय मग चुकलं राव म्हणजे हाना झाल्यावर. त्याच्यामुळं पुढे गोष्टीची इथून पुढे विचार करायचा. उगाच लय जात आपली झाली सोन्यासाठी जाते आपली आणि काही गरज नाही रे कोणाची.
50-55% राज्यात एकटी आपली लहान जात नाही, सगळ्याला पूर्ण बोला, सगळ्याला. हा रे साहेब, जय शिवराज, जय शिवराज. तब्येत तर पूर्वी बिघडली, पण तुमच्या पोलिसांनी ठेपायला आणली माहिती तब्येत. ते जातीवाद करते, ते रोडला उभा राहिले तिथं आंतरवालीकडे, तर माझी तब्येत खराब झाली ना, जीपची टाकली होती तोंडाला. तर महाराष्ट्रातले लोक येत आहेत भेटायला, सगळे राज्यातून गाड्या घेऊन इकडं. ते वडीला त्यांनी जाधव नावाचं कोणीतरी एपी आहे, कुठून आले जातीवादी चालत ते. आता यांचा आदर तरी कसा करावा, बाकीच्या पोलिसाला भाकरी खाऊ घालतो आमच्या इथं, आणि तो शेत येतोय पोरायला. हे आता मी काय माझे बघा, मी आपलं गप्प पडलेलो आहे, शांततेचं आंदोलन करतोय. ते छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस आमच्या पुढे त्या बुडीबुडी आंदोलनानं उभा केलं, आणि त्याला होते टंगळ मंगळ लावली त्यांनी. आम्ही संयमाने ऐकून घेतो, म्हणजे काय काही काय ऐकायचं का आता. याला पहिलं बडतर्फ करावं गाड्या, हे असला पोलीस नसतो कधी. शेत येतोय म्हणजे की पद्धती का, आणि आमचा रस्ता बंद केला, लोकांकडून यायचं, आणि मग तिथं काही झाल्यावर म्हणजे याला दंगल घडवायची असंच म्हणायचं थोडक्यात, पोलिसाला दंगल घडवायची. आता फडणवीस साहेबाला संधी दिली यावेळेस, तुम्ही सगळेजण त्यांना समजून सांगा, आमचं आरक्षण देऊन टाका बाबा म्हणा. आम्हाला राजकारण ऐका, आणि एकच मिनटं घेतो. तुम्ही सरळ सांगून टाका त्यांना आता की मला राजकीय भाषा वापरतो म्हणले ना, मी राजकीय भाषा वापरीत नाही. एक दुसरं पाडापाडी बंद, तिसरं तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ, आणि जो देईल समाजाचा उघड्या डोळ्यानं बघतो कुणी फायदा केला आहे आपला. हां, त्यांना एवढंच सांगा उद्याच्याला की त्यांच्या ज्या मागण्या आहेत ना त्या मान्य करून टाका, अंमलबजावणी करा, तुमचं राजकारण तुम्हाला लकला. नाही मी उठलोच, मला उठलेच तुमच्या पोलिसांनी, मग मला राग आला, मला नाही दम. मग ते उगा खवळून घेतोय बाचकानं, कुठून आणलं कुठून नाही, बळच पोलीस भरती घेत असं 35,000 रुपये. आपो कधी शब्द खाली टाकला का, एवढंच सांगा मला. मग एवढ्या वेळेस कमवून नाही ऐकत तर फडणवीस साहेबांना उद्या सांगा, त्याला म्हणा अंमलबजावणी कर, राजकारण लकलाभ. त्यांना फक्त एवढंच, मी कधी शब्द खाली टाकला का एवढं सांगा मला. म्हणून आता मी काही ऐकत नाही आहे, त्यांना म्हणा फडणवीस साहेबाला तू पटकन अंमलबजावणी कर बाबा म्हणा, आणि हे सोयीस्कर होऊन दे सगळं. कधी शब्द खाली टाकला का, मी आधी ते विचारलं नाही. आता त्यांना फक्त तेवढं उद्याचा निरोप मला येऊ द्या, नाही मग सकाळचा निरोप येऊ द्या माझ्याकडे. तुमचा कधी शब्द खाली टाकला का आम्ही, त्यांचा निरोप येऊ द्या मला. तुमच्या शब्दाला कधीच आपण डाग लावलेला नाही. मला बोलायला सुद्धा त्रास होतो, पण त्या पोलिसांनी एवढा त्रास दिला, लोकांना शिवाय द्यायला मी सहन नाही करू शकत. साहेब त्यांनी जर गेट नाही काढे ना, मी गेट उठून फेकणार बरं का स्वतः जाऊन तिथं. मग ते काय धिंगाणं इथं. आता कोणाला पोलिसाला विचारतो, इथं 50,000 पोरग बसलेले. आत्ता हे लोक एवढे तरायला लागलेत ना, की गेट येऊन यांना तिकडून 9 किलोमीटरहून यायची वेळ आली. पण ते गेट काढायला लावा त्याला, पहिले ते गेट उपटून फेकणार आहे मी, नाही मी स्वतः जाणार आहे तिथं उपोषणातून. मग तिथं काय होईल ना, त्याला जबाबदार ते स्वतः राहणार आहे, ते पोलीस PSI ते गेट आडवे लावले त्यांनी. 1 लाख लोक आमच्या तिकडे थांबले साहेब. ते लोक रडायला लागले मला भेटायला यासाठी. साहेब मी तळतळ समजून घ्या, तुम्हाला कधीच बोलत नाही मी, कधीच. आणि मी तुमचा शब्द कधीच खाली टाकीत नाही. ते गेट काढायला लावा त्याला पहिले, नाही तर मी काय गेट काढायला गेलो ना तर हे पोरं काय मग बघा. हा बघ ते पोलीस जबाबदार राहणार आहे पुढच्या याला धिंगाण्याला. त्याला नावीला त्याला धिंगाणा करायचं या फडणवीस ऐकून, आणि त्या याचं त्या छगन भुजबळ पुन्हा आमच्या पुढं आणून उपोषण बसले. असं उपोषणापुढे उपोषण असतं का. ठीक भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. खुळशीने आंदोलन आम्ही कधीच करत नाही, तुम्हीही करू नका. मराठ्यांनी धनगराच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या. बळजबरीने आमच्यात भांडण लावू नका. आम्ही जरी ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही.
मात्र धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आरक्षणाला आम्हीही विरोध करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करून उपचार घेण्याची केली विनंती. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. यानंतर बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. वडीगोद्री राड्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की रस्ता अडवल्यानंतर राडा होणारच आहे. आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमचा मुठभर समाज असताना आम्ही ऐकून घेतो. रस्ता अडवणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून टाका. रस्ता अडवून तुम्ही मराठा समाजाचा अपमान करणार का? लोकशाहीने अधिकार दिला, आंदोलन करा. मग तुम्ही काय रस्ता अडवणार का? आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे. मी 7 दिवसांपासून राजकीय भाषा बंद केली आहे. आता फडणवीस यांनी 3-4 दिवसातच अंमलबजावणी द्यावी असं त्यांनी म्हटलंय. रात्री दीपक केसरकर आणि शंभूराज देसाईंशी बोलणं झालंय. त्यांनी 1-2 तासात काही निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं म्हणून एक सलाईन लावली आहे. राजकारणाशी आम्हाला काहीही देणं नाहीये. अन्यथा 2024ला मराठ्यांचं पोर ऐकणार नाही. आरक्षण दिलं नाही तर सगळा हिशोब करीन असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी कुणालाही काहीही प्रोग्राम दिलेला नाही. समाज करणार असेल तर मी काय करू? आम्ही 13 महिने हेच केलंय. एवढं आंदोलन असतं का? शांततेत बंद करा. आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू असं त्यांनी म्हटलंय. लक्ष्मण हाके हे परळीवाले आणि भुजबळ यांच्यामुळे आंदोलनाला बसले आहेत. हे वडईगोद्रीतील लोकांच्या लक्षात आलंय अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. पंढरपूरला धनगर आंदोलन करतायत. आम्ही तिथे बाजूला जाऊन बसलो तर चालेल का? ते लहान पोरं आहेत का? त्यांना एसटीतून आरक्षण देऊ नका म्हटलं तर चालेल का? पण आम्ही फुकट भांडण विकत घेत नाही अशी टीका त्यांनी यावेळी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे. तर तुला तुझ्या जातीचं प्रेस्टिज आहे का असा सवाल देखील त्यांनी हाके यांना विचारलाय. यावेळी आम्ही कठोर आंदोलन करणार आहोत. सगळे सोयरे अंमलबजावणी करून टाका. 3 गॅजेट लागू करा. सरसकट गुन्हे मागे घ्या. आम्हाला राजकारणाशी काहीही घेणं देणं नाहीये. पण आरक्षण दिलं नाही तर तुमचं गणित बिघडणार आहे. फडणवीस म्हणतात जरांगे विरोधकाच्या निवडणुकीचा फायदा करून देतात. मग तुम्ही आमचा फायदा करून दिला तर आम्ही तुमचा फायदा करूनच देणार आहोत. मी माझा जीव पणाला लावलाय तरीही फडणवीस यांना संधी दिलीये. हे मराठा समाज बघतोय. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर सगळाच मराठा समाजात फडणवीस दोषी असल्याचा संदेश जाणार आणि तुमचा खेळ खल्लास करणार असा इशाराही यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. छगन भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. खुनशीने आंदोलन आम्ही कधीच करीत नाही. तुम्हीही करू नका. मराठ्यांशी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या. बळजबरीने आमच्यात भांडण लावू नका असा इशारा त्यांनी यावेळी ओबीसी आंदोलकांना दिलाय. आम्ही जरी ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आरक्षणाला आम्हीही विरोध करू शकतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.